थांबा, काय करायचं आज आपल्याला? डोकं खाणार आहे. गाणी खाली पण येतं. बस खूप ऊन आहे गाईस इकडं. डायरेक्ट सकाळची रात्रच झाली. हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो थांबा, काय करायचं आज आपल्याला? चारा काढायचा गायचा. तर मित्रांनो इथं काढायची आपल्याला गाणला चारा. इथे काढायचा आहे. हम्म मला वाटलं तिकडं काढायचं. तिकडं नाही जायचं, इथं काढायचं मित्रांनो आपल्याला कडवळ, कारण की इथं लागले पडायला सगळं. त्यासाठी आता आपण इथंच काढणार आहे. तू काय करणार आहे आता? डोकं खाणार आहे. इथं कशाला गाणे ऐकायचे तुला? म्हणजे तू तुझं काम करत बसणार, मी काय करू? मला थोडी माहिती होतं आपण इकडे येणार आहे म्हणून, तर मी तिकडे घरीच बसले असते म्हणून, आहे का नाही? मग काय. तर मित्रांनो चला आता आपण घेऊया फटाफट काढायला. आणि माझा आवाज जरा कमी येणार आहे कारण की मला झालेली आहे सर्दी मित्रांनो. इथं 3 दिवस झाले सर्दी झालेली आहे. पण तरी बी मित्रांनो काम नाही थांबत बघा. तर काढूया आपण इथं फटाफट चारा. गायांनी बघितलं की लगेच हाक मारलेली मला, आहे का नाही? खाली पण येतं. बस चला आता फटाफट काढून घेऊ. तुला हाली म्हणलो का मी? तुला काय माहिती तुला म्हणलो तू मी? मलाच बोलला, माझ्या बाजूला कोणच नाही. तुझ्या माग हाली. मग खाली इकडं कशाला असं बोट करून कशाला बोलला? तू हाली म्हणून तुला कळलं, तुला म्हणलो मी. हा खाला तुलाच आवाज दिला. हाली. बस. हॅलो गाईज, आमचा आता चारा काढून झालेला आहे. इकडं गायांना पण आम्ही आता चारा दिलेला आहे. ही गाय फक्त राहिलेली आहे, बाकी ह्या गायांना चारा दिलाय. आता तो पियुष ह्या गायीसाठी चारा आणायला चालू. खूप ऊन आहे गाईस इकडं, खूप म्हणजे खूप. म्हणून मी टोपी घालून फिरते इकडं. मला काय तो चारा उचला ना म्हणतो. पियुष बघा चारा आणायला गेलाय. ए काम कर, काम उचल उचल, चारा उचल. कसा उचलतो दाखव. त्या गाईला नाही दिला चारा. एका हाय ती एक गाय राहिली. नाही राहणार ती उपाशी, म्हणून तर म्हणते दे म्हणून तिला चारा. बघा गाईस, तुम्हाला उन्हामध्ये हा दिसत नसन, बट तो जाऊ दे, होऊ दे म्हणून तुम्हाला दिसणार नाही. तो जरा लई जास्त जरा काळा दिसतोय, बट मी तर तुम्हाला दिसते ना. कॅमेरामॅन तर दिसते ना, बस झालं. ह्याचं काय काम आहे त्यावर, हे का नाही? बघा आमची गाय कसा चारा येतो. झाले सगळे गायांना चारा देऊन झाले. पुढचं काय काम आहे रे? अजून काय काम आहे? बघ खडूस कांदा. माझाच फोन आहे बघा, मीच ठेवला होता तो. काय सापडलं काय नाही, माझाच आहे तो फोन. हा उघड बरं, वॉलपेपर दाखव बरं जरा. कुणाचा फोन आहे गाईस? प्रूफ करूया आपण कुणाचा फोन. दाखव की माझाच फोटो असणार. दिसतीये मी गाईस, मी तुम्हाला दिसतीये का? माकडा सारखं दिसतं बघा ती कोणतरी. गाईस ह्याचा ना काय कुचूया, काय बी बोलतोय. आज खरं तर माकड दिसतोय म्हणून तो मला नाव ठेवायचंय. तू कोण आहे? तू बी तीच आहे. तू वाढणार आहे, वाढणार. मला आता काय असतंय वानर. ऐकलंय नाव, ऐकलंय मी. काय करायचं आता काम? बोल. अजून काढायचं मित्रांनो, हिला सांगा जरा, टाइम लागतो. काढ की पटपट. बघा किती टाइमपास करत बसला माझ्या मोबाईल मध्ये. मित्रांनो मोबाईलच चलत नाहीये माहिती का? गाणं चेंज करायला 10 वेळा टॅप केले तेव्हा एक गाणं चेंज झालं. चालवायचं असतोय तो आता डायरेक्ट 10 गाणे चेंज झाले. नीट चालवायचं असतंय तिला, मग बरोबर चालतो. काय मित्रांनो, हिच्या सारखाच स्लो आहे मोबाईल, पण हँग होतो हिच्या सारखाच. आवाज वाढव की जरा, कमी केला. मित्रांनो ह्याला नाही डोकं, जास्त जोरात आवाज का गाणे ऐकल्यावर कान
चलत नाही माहिती का माझ्या ना लई वेळापासून मी ऐकते गाणे जोरात जोर त्यामुळे तुला ऐकाय कमी येतं मला आहे माहिती ना म्हणून हिला कमी ऐकाय येतं नाही काहीच मला बरोबर ऐकू येतं ह्यांनी जरा जोरात बोलले थोडस नीट बोलले तर मला बरोबर ऐकू येणार ना हेच जर नीट नाही बोलले तर माझ्या कानाच्या कशी कसं बोलते तुला मेंदू छोटा कान छोटे तुला ऐकायला बी येत नाही असं दे येतं मला ऐकू पहा कसे काम करतो गाईस आता तुम्हाला आम्ही चारा काढल्यावर भेटूया तोपर्यंत बाय बाय सो मित्रांनो आता आपले काम आवरलेले आहेत दोन्ही मध्ये मध्ये करते बघा मित्रांनो तुम्हाला काय म्हणली होती आपण चारा काढून झालो भेटू आणि ते आताशी भेटली मित्रांनो फ्री झाली मी डायरेक्ट सकाळची रात्रच झाली तेव्हा जाऊन फ्री झाली बघा ना मित्रांनो बिन का मी डायरेक्ट चारा बिरा काढून जेवण बिवण करून डायरेक्ट हा ना मित्रांनो लय लेट झाले आता वाजले मित्रांनो 11:06 सॉरी परत बघा चुकीचा काय चुकीचं बोले मोबाईल 11:06 झालेले हा मित्रांनो ते बघा 6 मिनिटं झालेले आहेत 11 वाजून तर मित्रांनो आता आपल्याला बरंच काम होतं त्यामुळे आपण बाकीचं काही शूट केलं नाही सो आता आपण उद्या करूया उद्याच्याला परत करूया आहे का नाही हा उद्याच्याला पूर्ण दाखवते सकाळची दुपार मग असं करते डायरेक्ट सकाळची हा. रात्र नको आज तसंच झालं डायरेक्ट सकाळपासून डायरेक्ट संध्याकाळच झाली आता जेवण बी झालं आता काय आता फक्त झोपायचं राहिलं मित्रांनो तर आता आपण झोपणार आहे अँड ब्लॉगचं पण एंड करणार आहे तर चला आता आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अँड भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे बाय बाय